मी जास्त दिवस नसणार आहे. का बोलतोय असं? फडणीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ठरवलंय की माझा काटा काढायचा. हं. खूप सारे थ्रेट येत आहेत, धमक्या येत आहेत. खरं बोललं की बुडाला आग लागते. प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात. एखादा भिकारचोट विरोधक चुकला तर त्याला बी आम्ही घोडा लावायचं काम केलंय. माझ्या छातीवरती कायम तिरंगा आहे. तो फक्त दाखवण्यासाठी, तो जगण्यासाठी आहे. या भारत देशासाठी, या मातृभूमीसाठी मला काहीतरी करायचंय. मला इथल्या सामान्य माणसाचा आवाज व्हायचं होतं म्हणून मी बोलत आहे. माझं अगदी आयुष्य सुंदर आहे. माझी शेती तुम्ही बघताय कशी बहरली आहे. जगण्यापुरतं कमवतो आणि त्याच्यावरतीच जगतो. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टींची अपेक्षा नाहीये. पण या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असताना या सत्ताधाऱ्यांची नीती एकच आहे. साम दाम दंड भेद. नाही ऐकलं, नाही शांत बसला तर मारून टाकायची नीती पण यांची आहे. आणि त्याचा प्रत्यय मला मागच्या 8-10 दिवस झाले येतच आहे. असंख्य धमक्या, असंख्य मेसेजेस, असंख्य कॉल आणि त्याच्यावरती एकच, तुझं आता काही खरं नाही. मग मला फडणीसांना विचारायचंय की तुम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाहीयेत, मग त्या खुर्चीवरती काय झक मारायला बसलात का तुम्ही? एक हाती कारभार करायचा आहे तर मग तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर सरळ सरळ या महाराष्ट्रात हुकुमशाहीच घोषित करायची ना. सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, सरकारला प्रश्न विचारायचे नाही, म्हणजे तुमचाच सगळा मनमानी कारभार आणि सामान्य जनतेने काय करायचं असंच. ही कुठली नीती आहे राजकारणाची तुमची? बरं, आम्हाला राजकारण नाही करायचं, आम्हाला फक्त आमचे हक्क मागण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचेत. कारण की सरकार म्हणजे सामान्य जनतेसाठी मायबापाच्या भूमिकेमध्ये असतं. कोणाला विचारणार, कोणाला सांगणार आमचं दुःख? अहो, तुम्ही सरळ सरळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम करता, तरी पण तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत. तुमच्या आजूबाजूचे बगल बच्चे, तुमच्या जवळची माणसं, तुमचे कार्यकर्ते जो प्रश्न विचारतो तुम्हाला, जे तुमचे मुळव्याध चाटण्यामध्ये व्यस्त आहेत, ते आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देणार. तुम्हाला 1000 वेळा पत्र लिहिलंय मी, त्याच्यावर एकदाही कारवाई झाली नाही, एकदाही त्याच्यावरती कोणती ऍक्शन घेण्यात आली नाही. ठीक आहे, क्रांती घडवायचीच असेल तर आम्ही आमचा जीव द्यायला तयार आहेत. तुम्ही आमचा जीव घ्या आणि आमचा आवाज बंद करा. तोपर्यंत आम्ही शांत तर कधीच बसणार नाही.